नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, एक राज्य एक गणवेश योजना या योजनेविषयी तुम्हाला सर्वांना माहित असेलच। शालेय गणवेश वाटपाबाबत ही योजना आहे। सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळावेत म्हणून ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना आहे। परंतु या योजनेची अंमलबजावणी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता झाली आहे असं म्हणणे वावगे ठरणार नाही। मित्रांनो, मागच्या वेळेला मी एक शासन परिपत्रक प्रसिद्ध केला होता, म्हणजे आपल्या चॅनलवरती दाखवला होता की या योजनेची अंमलबजावणी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडून होत होती। म्हणजेच काय, तर जे महिला बचत गट आहेत त्यांना जे शिवणकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांना हे गणवेश शिवायला द्यायचे, म्हणजे त्यांच्या हाताला काम मिळेल, त्यांना 4 पैसे मिळतील आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा दर्जेदार गणवेश मिळतील अशा उद्देशाने त्यांच्याकडे हे काम सोपवलेलं होतं। परंतु आजची परिस्थिती बघता बरेचशा अडचणी किंवा तक्रारी या शासन स्तरावरती प्राप्त होत आहेत, म्हणून शासनाने काय केलं तर नवीन एक शासन परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे। त्याच शासन परिपत्रकाची तपशीलवार माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नेमकी काय अनियमितता झालेली आहे, शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले आहेत की नाही, किंवा ते गणवेश मिळाले ते योग्य आहेत की नाही, महिलांना खरंच काम मिळालेलं आहे की नाही, का अशाच पद्धतीने बोगस काम सगळीकडे झालेलं आहे। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेल्या तक्रारींचा जो दखल घेतलेली आहे त्या दखल घेतल्यानुसार एक शासन निर्णय प्रसिद्ध होतो, म्हणजेच मोठ्या प्रमाणात या कामामध्ये कुठेतरी अनियमितता झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणूनच हा नेमकी प्रकार काय आहे याच्याविषयी तपशीलवार माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुमच्या इथे सुद्धा जिल्हा परिषद शाळा असेल तिथे सुद्धा हा कारभार मोठ्या प्रमाणात गैरकारभार झालेला असेल, तो उघड तुम्ही कसा करू शकता, किंवा या योजनेची पोलखोल म्हणजे ज्या ठिकाणी जर काळा बाजार झाला असेल, भ्रष्टाचार झाला असेल किंवा अनियमितता झाली असेल तर त्याची पोलखोल कशी करू शकता याच्याविषयी सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण तपशीलवार बघा। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक मारून ठेवा, म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील। तर मित्रांनो, मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा, या ठिकाणी एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी प्रसिद्ध केला आहे दिनांक 20 डिसेंबर 2024। मित्रांनो, याच महिन्यामध्ये 20 तारखेला हा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे। याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं बघूया, शासन या ठिकाणी तुम्ही वाचा, या ठिकाणी 1 2 3 4 हे जे शासन परिपत्रक आहेत त्यांनी संदर्भासाठी दिलेले आहेत। हे शासन निर्णयाचा संदर्भ तुम्ही बघू शकता, वाचू शकता तुम्ही। तर या ठिकाणी प्रस्तावना आपण बघूया। छोटासा शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे बघा। केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 1ली ते 8वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो। सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून राज्य योजनेतून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्यात येत आहे। या ठिकाणी बघा, समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत सर्व पात्र शाळांतील 1ली ते 8वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार एक समान आणि एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना शासन निर्णय दिनांक हा 8 जून 2023 रोजी जो व 18 ऑक्टोबर 2023, 10 जून 2024 अन्वये देण्यात आले आहेत। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये केंद्रीकृत पद्धतीने मोफत गणवेश योजनेचा लाभ देताना आलेल्या अडचणी उद्भवलेल्या तक्रारी, त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना इत्यादींनी मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच विकेंद्रीकरण पद्धतीने देण्यात यावा अशी मागणी केली होती। सदर मागणीच्या अनुषंगाने मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। या ठिकाणी बघाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, पूर्वी ज्या पद्धतीने शालेय व्यवस्थापन समिती मार्फत या योजनेचा लाभ देण्यात येत होता, जसं की शालेय व्यवस्थापन समिती बसत होती, सगळे पैसे त्या शाळेला येत होते आणि त्याच्या अनुषंगाने टेलर येऊन त्या विद्यार्थ्यांचे माप घेऊन पद्धतशीर पद्धतीने हे गणवेश शिवले जात होते। तसाच या योजनेची पुढे अंमलबजावणी व्हावी असे निर्देश शासनाने दिलेले आहेत। महत्त्वाचा मुद्दा काय ते हे शासनाने निर्णय दिलेले हा नाही, तर निर्देश का दिले
नेमकी काय घोटाळा झाला, काय तक्रारी आल्या, त्या तक्रारींवर काय केलं, नेमकी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची सुद्धा अफरातफर 100% झाली असावी. कारण की ज्या पद्धतीने हा शासन निर्णय पूर्ण रिवाईज करण्यात आलेला आहे, योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो प्रश्न असा उद्भवतो की नेमकी काय तक्रारी आल्या आणि या अंमलबजावणी दरम्यान आताची जी अंमलबजावणी चाललेली आहे त्या दरम्यान नेमकी प्रॉब्लेम झाला तरी काय झाला. तर या ठिकाणी बऱ्याचशा शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप तरी गणवेश मिळालेले नाहीत किंवा जी गणवेश मिळाले ते छोटे मिळालेत, मोठे मिळालेत, निकृष्ट दर्जाचे मिळालेत, अशा अनेक प्रकारच्या तक्रारी या आल्या असणार आणि 100% त्या अनुषंगाने शासनाने निर्णय घेतला, पालकांनी निर्णय घेतला, शाळेतील शिक्षकांनी शेवटी कंटाळून निर्णय घेतला असेल की पूर्वीप्रमाणेच बाबांनो तुम्ही अंमलबजावणी करा, कारण की आता जो पॅटर्न तुम्ही यूज करताय तो कोणत्याही प्रकारे सक्सेसफुल नाही आहे. तर मी घेण्याची या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीची राहील. या ठिकाणी पुन्हा एकदा शाळा व्यवस्थापन समितीकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या ठिकाणी ही जबाबदारी का सोपवण्यात आली तर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या तक्रारी. या ठिकाणी तुम्हाला माहिती की प्रत्येक जिल्हानिहाय हे कामकाज चालू होतं. जिल्हा समन्वय अधिकारी असतील म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्ह्याले कार्यालय आहे त्यांच्या मार्फत या सगळ्या गोष्टी चालू होत्या. स्थानिक लेवलला जे लोकसंचलित साधन केंद्र आहेत त्यांच्याकडे त्यांच्या अंतर्गत असलेल्या बचत गटांमध्ये या महिलांना काम देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये खरंच हे काम महिलांना मिळालेलं आहे का, खरंच हे काम महिलांना मिळालेलं आहे का, महिलांना त्यातनं 4 पैसे मिळाले का, जर महिलांना मिळाले तर हे गणवेश शिवून पूर्ण होऊन ते शाळेला मिळाले का, ते विद्यार्थ्याला मिळाले का. तर मित्रांनो या शालेय गणवेशाबाबत नेमका काय तक्रार झाली, काय घोटाळा झाला, हा सर्व बाहेर काढायचं जर तुम्हाला असेल तर त्यासाठी एक उत्तम माहिती अधिकार अर्ज मी तयार केलेला आहे. आपल्याला फक्त काय करायचं तर प्रत्येक जिल्ह्याचा जो महिला आर्थिक विकास महामंडळाचा जो कार्यालय आहे त्या ठिकाणी जिल्हा समन्वय अधिकारी असतात. तर त्या ठिकाणी आपल्याला हा अर्ज दाखल करायचा आणि या शालेय गणवेशाबाबत डिटेल्स माहिती मागून घ्यायची आणि या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता असण्याची किंवा मोठ्या प्रमाणात घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि म्हणूनच हा सगळा पाठपुरावा आपल्याला करायचा आहे. जे कोणी माझी ही व्हिडिओ बघतायत प्रत्येक जिल्ह्यामधून एकाने जरी हा अर्ज केला तरी त्या ठिकाणी हा सगळा जर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असेल तर निश्चितच या ठिकाणी ती बाहेर येईल. अनियमितता झाली असेलच असं मी म्हणत नाही, जर झाली नसेल तर चांगलंच आहे, पण जर अनियमितता झाली असेल तर निश्चितच ती सगळी अनियमितता बाहेर येईल किंवा गैरकारभार गैरव्यवहार घोटाळा झाला असेल तर तो सगळा घोटाळा बाहेर येऊन जाईल आणि त्यासाठी मी माहिती अधिकार अर्ज बनवलेला आहे. तर बघा त्याची आपण आता माहिती घेऊया. मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय या ठिकाणी जोडपत्र नियम टाकलेला आहे वरती. या ठिकाणी 10 रुपयाचा कोड फी स्टॅम्प आपल्याला लावायचा आहे. अर्जदार जर दारिद्र्य रेषेखालील असेल तर या ठिकाणी त्यांनी काय करायचं तर फक्त रेशन कार्डची झेरॉक्स लावायची म्हणजे काम होऊन जाईल. प्रतिमाननीय जनमाहिती अधिकारी यांना अर्जदाराचं नाव, अर्जदाराचा पत्ता, विषय बघा माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज. पुढे बघा आवश्यक असलेल्या माहितीचा विषय महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी अंतर्गत शालेय गणवेश वाटपाबाबत माहिती मिळण्याबाबत. बघा आवश्यक असलेल्या माहितीचे तपशील पुढील प्रमाणे. याच्यामध्ये बघा मी काय मुद्द्यांची माहिती मागवली. नंबर 1 महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी अंतर्गत शालेय गणवेश शिवण कामासाठी शासनाकडून मंजूर झालेला निधी व एकूण गणवेश यांची संख्या. या ठिकाणी शासनाकडून किती निधी मंजूर झालेला आहे, एकूण गणवेशांची संख्या किती होते, म्हणजे जिल्ह्यासाठी एकूण किती गणवेश शिवायचे होते आणि त्यासाठी किती निधी आला आहे ते पहिल्या मुद्द्याची मी माहिती मागितलेली आहे. दुसरा बघा गणवेश शिवणकाम करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना याची माहिती मिळावी. तर हे जे गणवेश शिवणकाम करायचं आहे त्याबाबत मार्गदर्शक सूचना जर काय असतील म्हणजे याच महिलेला तुम्ही काम द्या किंवा ही महिला क्रायटेरियामध्ये बसते किंवा काही मार्गदर्शक सूचना असतील तर त्याची मला माहिती मिळावी. त्यानंतर नंबर 3 बघा सदरचे शालेय गणवेश शिवणकाम करणाऱ्या महिलांची यादी. खरंच ही महिलांना शिवणकाम करण्यासाठी दिलेली होतील का अन्य कोणत्या ठिकाणी शिवणकाम करायला दिलं होतं प्रायव्हेट ठिकाणी, तर म्हणूनच त्या महिलांची यादी आपण मागितलेली आहे. नंबर 4 बघा शालेय गणवेश जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला पोच केल्याबाबत कागदपत्र तपशील मला माहितीसाठी मिळावा. या ठिकाणी बघा प्रत्येक शाळेमध्ये हे गणवेश जर पोच झाले असतील तर तिथं काहीतरी पोच पावती दिली असेल त्यांना तर त्याची माहिती तपशीलवार मिळावी म्हणून हा या ठिकाणी मी पद्धतशीर अर्ज तयार केलेला आहे. माहितीशी संबंधित कालावधी 2022-2024 आज तारीखपर्यंत आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन छापील कागदी प्रती साक्षांकित करून माहिती मला नोंदणीकृत शीघ्र डाकाने मिळावी. या ठिकाणी अर्जदार दारिद्र्य रेषेखालील नाही आहे, 10 रुपयाचा कोड फी स्टॅम्प लावलेला आहे असं मी म्हणलेलं आहे. दिनांक ठिकाणाने अर्जदाराची सही करून या ठिकाणी हा अर्ज मी दाखल करणार आहे. मित्रांनो तुम्ही सुद्धा हा अर्ज दाखल करू शकता. महाराष्ट्रामध्ये आता जेवढे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये समजा हा अर्ज पडला, प्रत्येकाकडनं जर आपल्याला माहिती मिळाली तर याचा पद्धतशीर आपण एक अहवाल तयार करून डायरेक्ट मंत्रालयामध्ये सादर करू शकतो की बघा अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे. म्हणजे काय
हा घोटाळा वैयक्तिकरित्या असा मांडण्यापेक्षा की या ठिकाणी तक्रार आहे, त्या ठिकाणी तक्रार आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये, तर असं न करता प्रत्येक जिल्हानिहाय जर माहिती मला मिळाली तर त्याच्या अनुषंगाने एक चांगली खणखणीत तक्रार दाखल मी मंत्रालयामध्ये करू शकतो, स्वतः जाऊन प्रत्यक्ष या ठिकाणी देऊ शकतो. तर म्हणूनच या ठिकाणी ज्याला कोणाला अशा प्रकारचा माहिती अधिकार अर्ज दाखल करायचा आहे प्रत्येक जिल्ह्यातनं एकच या ठिकाणी माझा फॉलोअप या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे जर कोणी प्रत्येक जिल्ह्यातला कोण प्रतिनिधी असेल या ठिकाणी मला संपर्क करा. माझा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे. या ठिकाणी बघा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8087270122. याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता की मला या जिल्ह्यातनं, कोल्हापूर जिल्ह्यातनं बाबा अर्ज दाखल करायचा आहे. मी लगेचच त्याला हा ड्राफ्टिंग PDF स्वरूपात पाठवून देईन. त्यांनी फक्त त्यांच्या जिल्ह्याच्या जे महिला आर्थिक विकास महामंडळ आहे, जे कार्यालय आहे त्या ठिकाणी दाखल करायचं आहे आणि तिथून माहिती फक्त मागून घ्यायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा कोणता घोटाळा जर बाहेर काढायचा असेल तर निश्चितच मला संपर्क करू शकता. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.